गॅसची अचानक दरवाढ न त्यातच मशीनचा बिघाड, धुळ्यात गो गॅस पंपावर रिक्षा चालकांचा गोंधळ। धुळे शहरातील 40गाव रोड परिसरात असलेल्या गो गॅस पंपावर गॅसची अचानक झालेली दरवाढ आणि त्यानंतर गॅस भरणाऱ्या मशीनमध्ये झालेला तांत्रिक बिघाड यामुळे मोठा गोंधळ उडाला। गेल्या 8 दिवसांपासून गॅसचा तुटवडा असल्याने त्रस्त असलेल्या रिक्षा चालकांना जेव्हा पंप सुरू झाल्याची माहिती मिळाली तेव्हा तेथे प्रति लिटर 120 रुपये असा वाढीव दर लावण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। प्रवाशांकडून भाडे वाढत नसताना गॅसची दरवाढ आणि रिक्षेचे हप्ते भरणे कसे शक्य आहे, असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला। चालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पंप मालकाने 5 रुपये कमी करत 115 रुपये दराने गॅस देण्यास सुरुवात केली। मात्र अवघे 4 तास पंप चालल्यानंतर अचानक मशीनची मोटार जळाल्याने गॅस वाटप पूर्णपणे ठप्प झाले। तब्बल 20 ते 20 किलोमीटरवरून गाड्या ढकलत गॅस भरण्यासाठी आलेल्या चालकांच्या पदरी निराशा पडली असून नंबर येण्याची वाट पाहत असलेले शेकडो रिक्षा चालक पंपावर अडकून पडले आहेत। ऐन मुलांच्या परीक्षेच्या काळात रोजगार बुडाल्याने चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या संपूर्ण प्रकारावर गॅस पंप व्यवस्थापकांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसचे दर वाढले आहेत। कंपनीने 120 रुपये दर निश्चित केला होता, परंतु रिक्षा चालकांच्या विनंतीवरून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तो 115 रुपये करण्यात आला। गॅस वाटप सुरळीत सुरू असतानाच अचानक तांत्रिक बिघाडामुळे एक मोटार खराब झाली। या बिघाडाबाबत कंपनीला तात्काळ सूचित करण्यात आले असून नागपूरहून मेकॅनिक दुरुस्तीसाठी रवाना झाला आहे। हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होताच कंपनीने ठरवून दिलेल्या 115 रुपये दरानेच उर्वरित सर्व रिक्षांना गॅसचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे। सर, आज 8 दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये गॅसच मिळत नाही आम्हाला रिक्षावाल्यांना, आणि आज तो पंपावर गॅस आला, त्यांनी भाव सुद्धा वाढवला, 120 रुपये लिटरनी भाव वाढवला। तर आम्हाला ते पुरवडेल का? रिक्षाचा आम्ही चालवतो त्यावेळेस पॅसेंजर सुद्धा आम्हाला आहे ना 10 रुपयाच्या वर भाडं देत नाही। मग एवढं आम्ही गॅस टाकून सण आणि गाड्या चालू कशा, हप्ते कसे भरायचे रिक्षाचे? आता काही रिक्षा चालकांनी हप्त्याने रिक्षा काढलेल्या आहे, काहींनी गाड्या ढकलून सण इथं आणलेल्या आहे की त्यांच्या गाड्यामध्ये गॅस नव्हता। मग आज यांनी पहिला प्रॉब्लेम दाखवला भाववाढीचा, तो त्या मालकाने 5 रुपये फक्त कमी केला आमच्या मनसबदुजीसाठी, तरी सुद्धा आम्ही मान्यता दिली, हो चालू आम्ही इथे सुद्धा टाकायला तयार झालो। आता दुपारपर्यंत 4 घंटे तो पंप चालला, त्यानंतर परत प्रॉब्लेम आणला त्यांनी की म्हणे आमची मोटर जळाली। सर, आता आम्हाला माहिती आहे की ती मोटर कशी जळाली, काय जळाली, तिचा प्रॉब्लेम फक्त त्यांनाच माहिती, टेक्निकल काय आहे ती। आता आम्ही रिक्षा चालक आहे, आम्हाला त्या गोष्टीची कल्पना आहे का? मुलांच्या परीक्षा चालू, आता मुलांच्या परीक्षा चालू आहे, मुलांच्या शाळेच्या वर्ध्या आहे काही लोकांच्या, आता गॅस मिळत नाही। आता इथं यांनी सांगून दिला की नागपूरवरनं त्यांचा मेकॅनिकल येणार, आता तो नागपूरवरून येणार केव्हा? आता इथं 600 रिक्षा उभे आहे, आता 600 रिक्षा डायरेक्ट आरवी आलो सर गॅस भरण्यासाठी, मला मेसेज आला, मी 20 किलोमीटर आलेले। अपने इधर हम अपने यहाँ पे कॉन्फिडेंस पेट्रोलियम का गैस स्टेशन है। इस गैस स्टेशन पे अपन रिक्शा चालक को गैस मुहैया कराते हैं। आखाती देश में जो युद्धजन्य स्थिति उत्पन्न हुई है, इसके वजह से गैस की हर जगह बहुत प्रमाण में रेट बढ़े हुए हैं आखाती देशों में। तो जो बढ़े हुए रेट है उस रेट पे कंपनी गैस मंगा के रिक्शा चालकों को गैस उपलब्ध करा रही है। आज सुबह गैस का टैंकर यहाँ आया था, कंपनी ने 120 रुपये का दर रेट हमें कहा था, अपन रिक्शा चालकों ने हमसे विनंती करी तो हमने कंपनी से बात करके कंपनी ने भी 115 रुपये जो दर दिया था उस दर पे हमने गैस देना चालू किया है लोगों को, और रिक्शा चालक बहुत प्रमाण पे गैस लिए हैं। पर इस दरमियान कुछ तांत्रिक बिगाड़ की वजह से मशीनरी में बिगाड़ हुआ और एक मोटर खराब हो गई है। हमने कंपनी को इस बारे में तुरंत सूचित किया है। कंपनी का आदमी इस बिगाड़ को दुरुस्त करने के लिए तुरंत निकला हुआ है। जैसे ही दुरुस्त हो जाएगा, ये टैंकर जो जिस दर से आया हुआ है, जिस दर पे कंपनी ने कहा है, वही दर पे हम लोगों को मुहैया करेंगे।